आणि आता वळतो पुढच्या बातमीकडे। राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकाच वेळी जमा होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्य सरकारने अर्थसंकल्पातून निधीची तरतूद केल्यानंतर आता लाभार्थी महिलांच्या खात्यात थेट 3000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। मात्र ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या किंवा अपात्र ठरणाऱ्या महिलांचा लाभ बंद झाला आहे। पासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेचे त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। मधले हे 1-2 पहा, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी, खुशखबर आलेली आहे। आज आहे 27 मार्च, आज आहे शुक्रवार आणि लाडक्या बहिणींना आता आज अखेर वाटपाला सुरुवात ही 100% होणार आहे। सकाळी तुम्हाला 11 वाजल्यापासून पुढे वाटपाला सुरुवात पाहताना मिळणार आहे। मोबाईलवरती तुमच्या खटाखट पैसे येणार आहेत, कारण काल रामनवमी होती, काल त्यामुळं बँका बंद असल्यामुळे वाटपाला सुरुवात झाली नाही। परंतु सरकारने आता तातडीचे आदेश दिलेले आहेत। आता आज आणि उद्या 2 दिवस वाटप 100% होणार आहे। 27-28 मार्च 2 दिवस हे वाटप 100% लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती होणार आहे। परंतु आता कोणाला हप्ता मिळणार आहे मी पुढे सांगणार आहे तुम्हाला, कारण खूप महत्त्वाचे अपडेट्स मी पुढे देणार आहे। ज्या व्हिडिओ संपूर्ण पाहतील त्यांना संपूर्ण माहिती ही 100% मिळणार आहे। पहा, कोणाला 4500 रुपये मिळणार आहेत, कोणाला 3000 रुपये मिळणार आहेत आणि कोणाला 1500 रुपयेच मिळणार आहेत। आणि हप्ता नेमका मिळणारच कोणाला, कारण भरपूर लाडक्या बहिणी ह्या महिन्यात सुद्धा बाद होण्याची शक्यता इथं पुढे आलेली आहे। नेमकं काय कारण आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा। कमेंट्समध्ये मला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगा। तुमची केवायसी झालेली आहे का, तुम्हाला हप्ते किती भेटलेले आहे, तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळालेला आहे का, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे। पहा, आता उशीर न करता आपण मेन मुद्द्याला हात घालूया। सगळ्यात महत्त्वाचं, कोणाला 4500 रुपये मिळणार, कोणाला 1500 मिळणार आणि कोणाला 3000 रुपये मिळणार आणि हे कशाच्या आधारावरती मिळणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला इथं एकंदरीत सोप्या भाषेत इथं सांगत आहे। सगळ्यात महत्त्वाचं पहा, ज्या लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता आलेला आहे अशाच लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता येणार आहे, असं आपण भरपूर ठिकाणी ऐकलेलं आहे। तर लक्षात घ्या, जानेवारीचा हप्ता ज्यांना मिळाला आहे त्यांना फक्त 1500 रुपये मिळणार आहेत, तो म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता। आपल्या सगळ्यांना माहिती आहे फेब्रुवारी महिन्याचा हप्ताचा जो GR आहे तो 3 दिवस झाला आता आलेला आहे। 24 तारखेला GR आलेला आहे, आज 27 तारीख आहे आणि आज वाटपाला सुरुवात होणार आहे। काही कारणास्तव टेक्निकल कारणामुळं किंवा सुट्ट्या मागचे 3-4 दिवस हॉल्ट घेतला होता त्यांनी, कागदपत्रांची तपासणी आहे। परंतु आज आनंदाची बातमी आहे, आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आपल्याला पैसे वितरणाचा कार्यक्रम हा सुरू होताना पाहायला 100% मिळणार आहे। तर जानेवारीचा हप्ता मिळालेल्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळण्याची शक्यता आहे। ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबरपर्यंत हप्ते भेटले त्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे, परंतु हे शक्यता खूप कमी आहे, कारण सरकारनं आता सरळ असं सांगितलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणींना, लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता आलेला आहे अशाच लाडक्या बहिणींना आता इथून पुढे हप्ते सुरू राहणार आहेत। होय, हे लक्षात घ्यायचं तुम्हाला, पुन्हा एकदा सांगतोय, ज्या लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता आलेला होता अशाच लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे। परंतु ह्याच्यामध्ये एक आनंदाची बातमी अशी आहे, कारण गेल्या महिन्यात ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी झाली होती आणि ती चुकली होती त्याच्यामुळे त्यांना जानेवारीचा हप्ता आला नव्हता, बरोबर। तर त्यांना एक संधी देण्यात आलेली आहे। तर त्यांची ई-केवायसी जर ह्या महिन्यात त्यांनी केलेली असेल आता आणि ती जर बरोबर झाली तर त्यांना येऊ शकतो कोणाचा, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा 3000 रुपये हे त्यांना येऊ शकतात। परंतु जर तुमची ई-केवायसी तुम्ही डिसेंबरमध्ये केलेली असेल तर तुम्हाला नक्कीच डिसेंबरचा हप्तासुद्धा आला नसेल, तर त्या लाडक्या बहिणींनासुद्धा एक चान्स आहे। त्यामुळं डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे 4500 रुपये अशा लाडक्या बहिणींनासुद्धा तिथं मिळू शकतात। परंतु ज्यांनी ई-केवायसीच केली नाही, कधीच केली नाही, अशा लाडक्या बहिणींचे हप्ते 100% कायमचे बंद झालेले आहेत। हे पुन्हा एकदा मी सांगतो आहे, ज्यांची ई-केवायसी केली होती पण ती चुकली होती त्यांना 31 मार्चपर्यंत अजूनही टाईम दिलेला आहे। परंतु ज्यांनी ई-केवायसीच केली नव्हती अशा लाडक्या बहिणींचा हप्ता हा कायमचा बंद करण्यात आलेला आहे। ह्यांनी वाटसुद्धा बघू नये, त्यांनी कमेंटसुद्धा करू नये। आता भरपूर लाडक्या बहिणी म्हणतात, दादा आमची ई-केवायसी झाली आहे, सगळं झालं तरी पैसे नाही येत आहे आम्हाला, जानेवारीचा महिन्याचा हप्ता आला नाही किंवा फेब्रुवारीचा महिन्याचा हप्ता येईल का। लक्षात घ्या, ई-केवायसी केली म्हणजे तुम्ही पात्रच झालात असं नाही। ई-केवायसी केली तरी तुम्हाला हप्ते येतीलच असं नाही, कारण आहे तुमचं अर्ज पडताळणीमध्ये असं सरकारच्या लक्षात आलेलं आहे की तुम्ही आर्थिकदृष्ट्या आता सक्षम झालेला आहात, म्हणजे तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा वर गेलेलं आहे,
चारचाकी वाहन खरेदी केलेलं आहे, कोणीतरी कोणाच्या घरात सरकारी जॉबला लागलेला आहे किंवा इतर कुठल्या योजनांचा लाभ घेत आहे. तर हे सगळं सरकारच्या लक्षात आलेलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तुमची ह्या वर्षीची परिस्थिती आर्थिक चांगली झालेली असेल तसं सरकारचं म्हणणं आहे. तर अशा लाडक्या बहिणींना हप्ता येणार नाही. पुन्हा एकदा सांगतोय, ज्यांची KYC जरी झाली असेल, बँक खातं जरी चालू असेल, सगळं नीट आहे, पण तुमचं जर उत्पन्न वाढलेलं असेल किंवा तुम्ही नियमात जर आता बसत नसाल आता ह्या वर्षी, कारण सरकार आता काटेकोरपणे सगळे नियम बघत आहे, तर तुम्हाला हप्ता येणार नाही. तुम्ही म्हणाला आम्हाला मागचे कसे आले, मग मागच्या ह्याच्या तुलनेपेक्षा तुमचं उत्पन्न ह्या वर्षी जास्त झालेलं असेल. आता तरी देखील भरपूर लाडक्या बहिणींचा काही ना काही प्रॉब्लेम असतात, तर त्यांच्यासाठी हा फॉर्म आहे. हा फॉर्म व्हिडिओ थांबवा आणि स्क्रीनशॉट काढा. लाडकी बहीण योजना सुरू करण्याबाबत ह्याच्यामध्ये जेवढा सगळा मजकूर दिला आहे तो तुम्ही एका वहीच्या पानावर लिहू शकता आणि तुमची माहिती इथं टाकून हा अंगणवाडीमध्ये जमा करू शकता. ह्याच्यामध्ये तुमचा लाभ पुन्हा चालू करण्याबाबत ही विनंती अर्ज आहे. हा विनंती अर्ज तुम्ही अंगणवाडीमध्ये जमा करू शकताय. हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करायचा आहे, कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी. कारण काय होतं आहे, तुम्ही फक्त तुमच्यापर्यंत ठेवताय माहिती आणि लाडक्या बहिणीचा जी खरी माहिती आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि मग प्रॉब्लेम होतो. त्यांना योग्य ती माहिती मिळत नाही आणि मग त्या योजनेतून बाहेर पडतात. हप्ते हळूहळू त्यांचे कमी व्हायला लागतात. त्यामुळं लक्षात घ्या, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आता ज्या लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की आपली KYC झालेली आहे, मग आता बँकेचं काय, तर बँकेचं सुद्धा एकदा नीट बघून घ्या. आधार कार्ड अपडेट आहे का, सगळं चेक करा. कारण काय होतं, आपल्या साईडनं काय राहिलं तर प्रॉब्लेम होतो. त्यामुळं एकदा लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती सुद्धा जाऊन लॉग इन करा. तुमचं स्टेटस काय दिसतं आहे किंवा तुमची KYC खरं झालेली आहे का. भरपूर लाडक्या बहिणीचे रेशन कार्ड अपडेट नाही ते करून घ्या. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला करून घ्यायच्यात आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करायचा आहे. आज 3,000 रुपये जमा होतील. बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे. पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्या. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये 3,000 जमा झाल्या आहेत. त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी आहोत. एक तर मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही जी शासन निर्णय जो आम्ही लाडक्या बहिणीचा निर्गमित केला याच्यामध्ये आम्ही कुठलाही बदल केलेला नाहीये. ही मला सर्व आपल्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की कुठलेही निकष आम्ही बदल केलेले नाहीयेत. 2.5 लाखाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी असणं लाभार्थी असण्यासाठी हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित आधीच केलेलं होतं. दुचाकी वाहन असावं, 4 चाकी वाहन नसावं हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित हे केलेलं होतं. ते राज्यातल्या रहिवासी असाव्या, सरकारी नोकरदार नसाव्या. हे जे सगळे निकष आहेत हे पहिल्या शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेले आहेत. त्याच्यामध्ये कुठलाही बदल आम्ही केलेला नाहीये. आम्ही ज्या वेळेला पहिलं ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या वेळेला स्क्रुटिनी चालू केली त्यावेळेला 70-75 हजार अर्ज असे होते की जे पात्र होत नव्हते, जे त्यावेळेला ड्रॉप करण्यात आले होते. सप्टेंबरमध्ये स्क्रुटिनी केली त्यावेळेला तर 1 लाखापेक्षा अधिक असे अर्ज होते की जे पात्र होत नव्हते. त्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा त्या पद्धतीनं होतं. त्यामुळे अशा पद्धतीचं लाभार्थ्यांची संख्या कमी जास्त होणं हे काही अचानक केलेलं आहे अशातला काही भाग नाही. आणि निकषांमध्ये काही तक्रारी ज्या ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यामध्ये ज्या प्राप्त झालेल्या आहेत, जे एका ह्याच्यावरून 2-2, 3-3 वेळा लाभ घेत आहेत अकाउंट्समधना किंवा ज्यांच्या 4 चाकी वाहनं आहेत पण तरी सुद्धा ते अशा जे काही कंप्लेंट बेस्ड आहेत त्या संदर्भातली चौकशी करून त्यांचा आधीचा कुठलाही लाभ आम्ही त्याच्यामुळे ही योजना चालू राहण्याच्या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलत आहोत. एक आणि ती कायमस्वरूपी चालू राहणार. महिलांसाठी सुरू केलेली ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. ती अशा पद्धतीनं कोणीही बंद करण्याचा विचारही कधी मनामध्ये आणूही शकत नाही आणि कोणी कधी करणारही नाही. कारण ज्या योजनेने महिलांच्या आयुष्यामध्ये आनंद आलाय तो आनंद हिरावून किंवा हिसकावून